नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बाहेर मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे थंड वातावरण आहे. त्यासाठी मी आज थंड वातावरणाला काहीतरी चहा बरोबर खायला पाहिजे म्हणून कांदे भजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 बारीक असे कांदे चिरून घेतले. आधी उभा कापून नंतर आडवा कापून घेतला. असे लांबट कांदे कापून घेतले. यामध्ये कांद्याला मीठ लावून घेते. थोडा वेळ कांद्याला मीठ लावून ठेवायचं. हाताने असं चांगलं मिक्स करून लावून ठेवायचं. कांद्याला पाणी सुटल्यानंतर थोडंसं ओवा घालायचा, असं हातावर क्रश करून. आणि हे मी 2 चमचे बारीक 2 चमचे धने घेतले, त्याचे पावडर करून घेतली, ती मिक्स करणार आहे. हळद पाव चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा. हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. कांदा थोडा नरम झाला की मग त्याला पाणी सुटते. त्या पाण्यामध्येच पीठ भिजवून घ्यायचं. आता मी इथे बेसन पीठ घालून घेते. 1 वाटीभर घालते, अंदाजानेच घालते. साधारण 1 वाटी आहे. चांगलं कांद्याला पाणी सुटल्यामुळे त्याच्यातच पीठ भिजवून घेते. ते मी ओली मिरची घातली नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, हवी असेल तर. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, म्हणजे भजी जास्त कडक होत नाही. थोडं कांदा जरा सुके झाला पाहिजे, एकदम चिकटला नाही पाहिजे. हे चाकून बघायचं मीठ वगैरे काय लागलं आहे का. मीठ लागलं आहे, तिखट पण व्यवस्थित झालं आहे. धने घातल्यामुळे, धने थोडेसे कुटून घातल्यामुळे मी इथे कोथिंबीर घालणार नाही. इकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता हातानेच घालणार आहे मी. आता हे चिमट्याच्या साईडने पलटून घेते आधी.
आता ही झाली आहेत, आता ही काढून घेते. पुन्हा तीच प्रोसेस करून घेतली. गरमागरम कांदे भाजी तयार. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कांदे भाजी खायला या. धन्यवाद.